हॅलो मैत्रिणींनो, तिच्या नव्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण आज जे बघणार आहोत ते आहे सिंगल ब्लाऊज पीसवरती फोरटक्सची कटिंग. तर सगळ्यात पहिले आपण घेतलेली आहे तिथे फुल हाईट घेऊन इथं 5.5चा शोल्डर घेतलेला आहे. फुल हाईट जी आहे आपण ती नेहमी 1 इंच एक्स्ट्रा घेत असतो, पूर्ण उंची प्लस 1 इंच. तर आपण इथे पूर्ण उंची प्लस 1 इंच घेतलेला आहे आणि शोल्डर घेतलेलं होतं 5.5 आणि शोल्डर घेतल्याच्यानंतर आर्म घेतलेला होता आपण 6 इंचापर्यंत. कारण की हा जो होता थोडासा म्हणजे एजेड आजीबाईचा ब्लाऊज होता, त्यांना थोडंसं लूज पाहिजे असतं कसं आर्ममध्ये, त्याच्यासाठी थोडंसं मी एक्स्ट्रा घेतलेलं होतं. आणि चेस्ट त्यांची जी होती तर ती होती 36, तर 36चा मी 4th घेतलेला आहे, 9 इंच आणि 1.5 इंच मी मार्जिन घेतलेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने. त्याच्यानंतर आपण जे ब्लाऊज आपण जेव्हा चेस्ट घेतो तर तेव्हा तेवढीच आपण वेस्ट घेत राहतो. चेस्ट घेतो आपण तेवढीच मी खाली वेस्ट घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण हे पूर्ण जे आहे लाईन मारून घेऊया आपण चेस्टला आणि वेस्टला. तुम्ही इथे चेस्टला जी मार्जिन आहे मार्जिनच्या बाजूला एक लाईन आणि जेवढी मार्जिन आपण सोडतो आहे त्याची एक लाईन म्हणजे 1.5 इंचाची एक लाईन, एक परफेक्ट मेजरमेंट आणि एक 1.5 इंच मार्जिन त्याची लाईन असते. त्याच्यानंतर आपण इथे जे आर्म होल घेतलेलं होतं आर्म होल, तर तिथून आपण जो स्क्वेअर आहे तो 1.5 इंचाचा घेतो आहे. स्क्वेअरमधून आर्म होलचा शेप देण्यासाठी 1.5 इंच घेतो आहे. 1.5 इंच घेतल्याच्यानंतर त्याला असं थोडासा आपण राऊंडेड शेप देतो, जसं आपण नेहमी देतो त्या टाईपमध्ये. तर आपण एवढं माप हे झालं बॅक साईडचं. तर आपण हे कटिंग करून घेतो आहे. तर सगळ्यात पहिले जे फर्स्ट टाईम व्हिडिओ बघत आहे त्याने आपण त्यांच्यासाठी एक महत्त्वाची सूचना की आपण एक वेबसिरीज पण चालू केलेली आहे, पूर्ण फॅशन डिझायनिंग कोर्सची आत्ताच चालू केलेली आहे. त्याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला बेसिक नॉलेजपासून देण्यात येईल. तर ज्यांनी कोणी बघितलेलं नसेल तर ते जाऊन बघू शकता, म्हणजे ज्यांना थोडंसं फर्स्टला 1 टक्स ब्लाऊजची कटिंग वगैरे कशी आहे ते लक्षात येऊन जाईल. तर आपण हे बॅक साईड कट करून घेतल्याच्यानंतर ती आपण ओपन बाजू जी आहे त्या बाजूने आपण बंद बाजू ठेवणार आहोत. जिथे आपण ओपन बाजू ठेवलेली होती त्या बाजूने आपण ठेवणार आहोत आणि ही ॲज इट इज मार्किंग करून घेणार आहोत. जशी आपल्याला म्हणजे बॅक साईडची मार्किंग केलेली आहे आपण तीच आपण फ्रंटला जी आहे ती करून घेणार आहोत. कारण आपल्याला इथं थोडंसं एक्स्ट्रा वाढवायचं असतं बॅक साईडपेक्षा, म्हणून आपण त्याच्यामध्ये एक्स्ट्रा वाढवण्यासाठी पहिले मार्किंग घेत असतो आणि त्याच्यानंतर जे वाढवायचे ते याच्यात वाढवायचं असतं. त्याच्यानंतर आता हे आपण बॅकचं काढून घेतलं आणि पूर्ण मार्किंग आपण केलेली परफेक्ट आली का हे बघण्यासाठी पहिले मेजरमेंट टेपनी पूर्ण मोजून घ्यायचे. आपण जे आर्म होल वगैरे टाकलं होतं ते बरोबर आलं आहे का, त्याने एक आर्म होलचा जो लाईन होता तो करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 2.5 इंचाचा इथे आपण ते नेक टाकला होता तो पण टाकून घेतलेला आहे. आता हे आर्म होल जो आहे तो मी बरोबर 6चा करून घेतला आणि पुढचा जो आपला असतो 1 इंचाचा शेप, पाठीमागचा असतो 1.5 इंचाचा, पुढचा 1 इंचाचा, तो आपण 1 इंचाचा शेप देऊन घेतो आहे. तर तुम्ही इथे बघता इथे आपण 1 इंचाचा शेप पण देऊन घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता आपण जे एक जो फ्रंटवाला नेक असतो तर तो पण काढून घेऊया इथे, म्हणजे फ्रंटचं नेकचं मार्किंग पण करून घेऊया की फ्रंट नेक मार्किंग कसं करायचं आहे. त्याच्यानंतर इथे बघा आपण नेक आहे माझा 5.5 इंचाचा, तर मी 5.5 इंच घेतलेला आहे आणि 2.5 इंच खालून पण जो आपल्याला बॉक्स बनवायचा आहे तो आपण इथे घेतलेला आहे. त्या बॉक्समध्ये आपल्याला नेकचा शेप द्यायचा असतो. तर इथे मी सगळ्यात पहिले 3 इंच मी क्रॉसपट्टीसाठी सोडते. जसं आपण क्रॉसपट्टी सोडतो याच्यात आपल्याला क्रॉसपट्टी काढायची नाही आहे, फक्त इथे मार्किंग करून ठेवतो आपण की आपली क्रॉसपट्टी मायनस करून घेतो आहे. तर 3 आणि 2.5 इंच मार्किंग करून घेतलेली आहे आणि क्रॉसपट्टीचा शेप देऊन घेतला आहे. आता आपण हा भाग इथे कट करून घेणार आहोत. तर आपल्याला हा जो कट केलेला भाग आहे त्याच्यामध्ये फोरटक्स टाकायचे असतात आणि जो मार्किंग आहे तो क्रॉसपट्टीचा तो आपण कट करून घेणार आहोत इकडे बाजूला. आता मी याच्यात फोरटक्स टाकलेले नाही आहे कारण की थोडासा व्हिडिओ पण मोठा होत होता, फक्त याच्यात कटिंग दाखवलेली आहे. फोरटक्सचं मी 2-3 व्हिडिओ बनवलेले आहे, मार्किंग कशी करायची आहे फोरटक्सची, म्हणजे आतमधले टक्स कसे द्यायचे आहे त्याची मी 2-3 व्हिडिओ बनवलेले आहेत, तर ते तुम्ही ते बघू शकता. त्याच्यानंतर इथे आपण डबल क्रॉसपट्टी जी काढायची आहे आपल्याला, सिंगल ब्लाऊजवरती क्रॉसपट्टी काढायची आहे डबलवाली, तर आपण 4 फोल्ड कपडा करून घेतलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता. आणि जे 3 इंच सोडलेलं होतं तर आपण त्याला 3.5 इंच घेणार आहोत, अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आपल्याला या साईडनी. त्याच्यानंतर आपली जेवढी आपली 3.5 इंच घेतल्याच्यानंतर जेवढी आपली याची घडी होती तेवढीच घ्यायची आहे. 11ची घडी होती, म्हणजे 9, 36 आणि 1.5 इंच मार्जिन जे होतं आपलं 10:30 पावणे 11पर्यंत ते घेणार आहोत. आणि इकडनं आपण 3 इंच घेणार आहोत. 2.5 होतं तर इकडेही अर्धा इंच वाढवलेलं आहे, इकडे 3 होतं तर 3.5 केलं आणि हेच आपण क्रॉसपट्टीच्या शेपमध्ये कट करून घेणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता यामध्ये आपल्याला क्रॉसपट्टीचा शेप भेटून जातो.
त्याच्यानंतर आता आपल्याला काढायचे आहेत स्लीवसाठी मी 4 फोड कपडा घेतलेला आहे आणि ही तुम्ही इथे घडी मारून घेतलेली आहे. आता जी फोड बाजू आहे त्या साईडनं आपल्याला स्लीवचं माप टाकायचं असतं, म्हणजे जी लांबी असते ती आपल्याला या साईडनी टाकायची असते. जी फोड बाजू असते त्या साईडनं आपल्याला लांबी टाकायची असते. तर आता आपण ही जी लांबी आहे माझी, तर आपण याच्यामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा करत असतो. नेहमी आपण काय करतो की 9 असेल तर 10 घेतो, 5 असेल तर 6 इंच घेतो. तर याच्यामध्ये काय करायचं आहे की माझी 8ची घडी रेडी आहे, तर मी 9.5 घेतलेलं आहे, कारण की आपल्याला इथे 1.5 इंचाचा 1 इंचाचा फोड द्यायचा असतो आणि अर्धा इंच वरती फिटिंगमध्ये जातं. म्हणून माझी 8 इंच रेडी होती, मी 1.5 इंच एक्स्ट्रा वाढवली, वरतून 3 इंच खाली घेतलं आणि 2 इंच सरळ. तर ही तुम्हाला स्लीव्ज बनवण्याची अगदी सोपी पद्धत आहे. मी एक पेपरवर पण दाखवणार आहे, चार्ट पेपरवर, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. स्लीव्ज अगदी सोप्या पद्धतीने बनते आणि शेप पण छान येतो. हा जो आहे दोन्हीचं मिडल काढून घ्यायचा. मिडल काढल्यानंतर मध्ये डॉट देऊन त्या डॉटपासून तुम्हाला दोन्ही 2-2 लाईन वरती घ्यायच्या आहे, म्हणजे शेप देण्यासाठी हा सोपी पद्धत, तुम्हाला सोपं जातं शेप देण्यासाठी. तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने आपण शेप देऊन घेतो आहे. चॉक थोडासा डार्क नाही चालत आहे, मला ते नंतर व्हिडिओ एडिट करताना लक्षात आलं की तो चॉक थोडासा म्हणजे तुम्हाला लक्षात दिसत नाही असं, पण थोडंसं समजून घ्या, नेक्स्ट टाईम नक्कीच ट्राय करेल. त्याच्यानंतर आपण इथे 1 इंच आतमध्ये घेऊन क्रॉस कट करून घेतो. तुम्ही इथे बघू शकता हा आपला बाहेरचा स्लीवचा शेप झालेला आहे आणि हा जो एक्स्ट्रा घेतलेला होता आपण 1 इंच आतमध्ये तो कट करून घेतो. आणि हा जो शेप दिलेला होता फ्रंट साईडचा, तो पूर्ण स्लीव्ज ओपन करून आपल्याला स्लीव शेप कट करून घ्यायचा आहे, म्हणजे तो फक्त फ्रंट साईडनंच पाहिजे असतो, म्हणून आपण एका साईडच्या स्लीव्ज आपण कट करून घेतो. ही ती झाली आपली स्लीव्ज पण रेडी. अशा पद्धतीने आपलं पूर्ण ब्लाऊज कटिंग झालेलं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक्यू.